अस्तिक गोलंदाजी धुरा सांभाळेल प्रवीण, स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला विक्रांत. अशा पद्धतीनं अमर कासाणे संघाची सलामीची जोडी मैदानावरती खेळ सुरू करायचा आहे. प्लीज आज आपल्याला एकंदरीत 9 सामने खेळवायचे आहेत. अंतिम सामना आजच्या दिवसामध्ये खेळवला जाणार आहे, त्यामुळे आपल्याला सहकार्य अतिशय मोलाचं असेल. अलिबाग येथे अमर कासणे गावचे काही आपली मुलं आहेत ते अलिबागला गेल्या. तिथून प्रवीण गगेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. पहिला चेंडू आस्तिकचा निश्चित अतिशय सुरेख अशा पद्धतीची चेंडूची पेरणी केली होती. उजव्या आयसीच्या थोडासा बाहेर चेंडू ठेवला होता. गुडल्यांच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू पडला. प्रवीण हा चेंडू ओळखू शकला नाही. निर्धाव चेंडू, कारण चेंडूच्या रेषेत न येता जर खेळण्याचा प्रयत्न झाला तर निश्चितपणे आपल्याला चेंडू आणि बॅट यांचा संगम साधता येत नाही. निर्धाव चेंडू दरम्यान वैभव आणि अलिबाग येथे सारी गेलेले त्याचे सहकारी यांच्याकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत प्रवीण गगेसाठी. दरम्यान पुढचा चेंडू आस्तिकचा ते तर्रार मारा. पुन्हा एकदा आपण पाहतोय गुडलिंगच्या क्षेत्रात चेंडू ठेवला होता, मात्र अतिशय सुरेख ड्राईव्ह कव्हरच्या क्षेत्रात चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौका. with given by bowler goes his back foot and punch it very hard between cover and extra cover, racing all the way to the extra cover fence for 4. निश्चितपणे आपण जर पाहिलं तर अतिशय सुरेख अशा पद्धतीचा हा फटका खेळला गेला होता. टिपिकल पॉवर प्लेचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. अगदी मैदानाला गुदगुल्या करत चेंडू सीमारेषा पार, चौकारात त्याचं परावर्तन केलं. अतिशय देखणा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान आस्तिक एक तेरी तो एक मेरी अशा पद्धतीने वार पलटवार. आता मात्र एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टाइम शॉट आपला पाहायला मिळतोय. बॅटच्या वरच्या भागाला लागत चेंडू हवेत गेला. यष्टीरक्षक चेंडू खाली येतोय आणि एक सहज सोपा झेल टिवून पहिला झटका फटका बसतोय अमर कासणे संघाला. आप ऑन द राइज या ऑन द अप जब शॉट खेलते हैं तो फिर आपका सिर काफी स्थिर रहना चाहिए. आप शॉट खेलने में गेंद के करीब रहना चाहिए. ऐसा कुछ नहीं हुआ. सिर आसमान में, गेंद आसमान में, आउट हो गए प्रवीण. निश्चितच थोडीशी आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने चेंडू खेळायला हवा होता त्या पद्धतीने चेंडू खेळला गेला नाही आणि मग चुकीला माफी नाही. बॅटच्या वरच्या भागाला लागत चेंडू हवेत उसळला होता. यष्टीरक्षकाने कोणत्या प्रकारची चुकी केली नाही. आपण जर पाहिलं तर पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर पुढच्या चेंडूवरती चौकार आणि आस्तिक पुन्हा एकदा कमबॅक करतोय. गडी झेलबादच्या रूपात बाद करतोय. दरम्यान पुढचा चेंडू चिदाचा सुरेख चेंडू, तेवढा सुंदर फटका आपला पाहायला मिळतो. चेंडू हवेत गेलेला आहे. ऑस्ट्रेलियन स्टाईलने या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न झाला. डीप कव्हरच्या क्षेत्राकडे चेंडू गेला होता. 2 धावा लिहिल्या पूर्ण. 2 धावेच्या जोरावरती धाव बलकावरती धावा धडकत आहेत. 1 बाद 6 धावा. अतिशय सुरेख अशा पद्धतीची गोलंदाजी आणि तेवढंच सुरेख प्रत्युत्तर फलंदाजीच्या माध्यमातून अमर कासणे हा संघ देण्याचा प्रयत्न करतोय. आपण सारेजण आनंद घेत आहोत. जयदुर्गा चषक 2020 मानाची स्वाभिमानाची अशी ही स्पर्धा आहे सन्मानाची. या सन्मानासाठी सारे संघ झुंजत आहेत. दरम्यान आस्तिक गोलंदाजीसाठी सज्ज. पुढचा चेंडू निश्चित अतिशय ते तर्रार मारा. गुडलेंच्या क्षेत्रात चेंडू पडल्यानंतर इनस्विंग होतोय. चेंडू येऊन बॅटला स्पर्श झालेला होता आणि आपण जर पाहिलं तर नक्कीच मिडॉपच्या क्षेत्राकडे चेंडू गेलेला होता. एकेरी धाव. 1 धावीच्या जोरावरती धाव फलकावरती धावा धडकत आहेत. 1 गड्याच्या मोबदल्यात 7 धावा. पहिलं षटक पॉवर प्लेचं मात्र पॉवरफुल गोलंदाजी आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाली. एक चौकार जर वगळला तर अतिशय दर्जेदार गोलंदाजी. कर्णधाराने जो काही नाणेफेकीचा कौल प्राप्त केल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता तो सार्थ ठरवतोय आस्तिक. आस्तिकच्या माऱ्याला सामोरा जातोय फलंदाज कल्पेश. आस्तिकचा पुढचा चेंडू पुल्लर लाईन. चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण केलं जातंय. 1 धाव मिळेल. 1 धावेच्या जोरावरती धाव बलकावरती धावत झळकत आहेत. 1 बाद 8.
पहिलं षटक पॉवर प्लेचं होतं, किमान 10 पेक्षा अधिक धावा जोडणं गरजेचं होतं, मात्र 10 पेक्षा कमी धावा आणि एक गडी बाद झालेला आहे. याचा अर्थ पहिल्या षटकावरती MS स्पोर्ट चिंचोली संघानं वर्चस्व गाजवलं आस्तिकनं. षटकाच्या समाप्तीनंतर अमर कासाणे संघाची धावसंख्या 1/8. दुसरं षटक अतिशय महत्वाचं असेल. मला वाटतं अजित रवी सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. खेळ सुरू करायचा आहे. MS स्पोर्ट चिंचोली अधिक वेळ घेतात, प्लीज जरा वेळेच्या बाबतीमध्ये आम्हाला सहकार्य करा. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. आपणही आयोजक आहात, आपल्याला पूर्ण कल्पना आहे. आजचा दिवस हा अंतिम सामन्याचा आहे आणि मिनिटाला फार महत्त्व आहे, वेळेला फार महत्त्व आहे. कृपा करून आपण सहकार्य करायचं आहे. रवी गोलंदाजीसाठी सज्ज होईल. सामोरा जाईल फलंदाज कल्पेश आणि विक्रांत. रवीचा पहिला चेंडू फुलटॉस चेंडू होता, मात्र याचा लाभ घेता आला नाही. पायांची कोणत्याही प्रकारची हालचाल नव्हती, मात्र 2 धावा चित्त्याच्या चपळाईनं हरणाच्या वेगानं पूर्ण केल्या जात आहेत. मिडॉनच्या क्षेत्राकडे चेंडू गेला होता. चेंडूपर्यंत 3 खेळाडूंनी धाव घेतली, मात्र 2 धावा रोखू शकलेले नाही आहेत. 2 धावेच्या जोरावरती धाव फलकावरती 10 धावा झळकत आहेत. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या प्रविष्ट होते. रवीचा पुढचा चेंडू सामोरा जाईल तो कल्पेश. क्षेत्ररक्षणाची मर्यादा आता हटलेली आहे. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, मात्र वाडीशी लॉंगऑफच्या क्षेत्राकडे चेंडू धाडण्याचा प्रयत्न झाला. मैदानावरती तांत्रिक थोडीशी अडचण, त्याचा लाभ मिळतो फलंदाजांना. 1 धावेचं रूपांतर 2 धावेत होतोय आणि 12 धावा धाव फलकावरती झळकल्या जात आहेत. विजय याचं आगमन झालंय. स्वागत आहे विजय आपलं. दरम्यान रवी गोलंदाजी सज्ज. सामोरा जाईल तो कल्पेश. 12 धावा. आता मात्र आपण पाहतोय निश्चितच थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता. लॉंग ऑनच्या क्षेत्रात एका टप्प्याच्या साह्यानं चेंडू क्षेत्ररक्षकानं अडवला. गोलंदाजाकडे त्याची फेकी केली होती. पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय, कारण गोलंदाजाकडनं यष्ट्यांचा वेध घेण्याच्या नादामध्ये जी फेकी झालेली आहे, काय निर्णय येतोय पंचांचा आपण पाहणार आहोत. जयदुर्गा चषक 2020 अतिशय प्रतिष्ठेची लढाई, अभिमानाची स्वाभिमानाची ही लढाई आहे. चार धावा एकूण धावा या चेंडूवरती मिळत आहेत. 5 धावा या चेंडूवरती. खेळ सुरू करायचा आहे. या 5 धावांच्या जोरावरती धाव फलकावरती धावा झळकल्या गेल्या आहेत. 17 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ आणि नाट्यमय घडामोडी आपण मैदानावरती पाहतोय. रवीचा पुढचा चेंडू सामोरा जाईल तो कल्पेश. निश्चितच आता मात्र गोलंदाजी क्षेत्राच्या थोडासा मागे चेंडू होता, परंतु ज्या पद्धतीच्या चेंडूच्या वेगात बदल केलेला होता, चेंडूला उसळी मिळाली. अतिशय एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू. धावफलकावरची धावसंख्या स्थिर 1 गड्याच्या मोबदल्यात 17 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे आणि आपण सारेजण आनंद घेत आहोत. जयदुर्गा चषक 2020. नरेश राऊत आणि त्यांचे सारे सहकारी प्रमोद सपाट, सत्यम, सनी, कल्पेश, अनेक जणांचं योगदान आहे. DJ आकाशच्या मोलाचं योगदान. दरम्यान पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये गॅप शोधण्याचा प्रयत्न झाला, मात्र वाडीश लॉंगॉनच्या क्षेत्रातला क्षेत्ररक्षक
चेंडूवरती पोहोचतोय, 1 धाव मिळेल याची दक्षता घेतोय. 18 धावा. सिरताज शेख यांच्याकडनं समालोचन कक्षाला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. नरेश राऊत यांच्यासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद सिरताज शेखजी. दरम्यान पुढचा चेंडू. आता मात्र आपण पाहतोय आखूड टप्प्याचा चेंडू होता. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न झाला. फुटवर्क नाही, पायाची हालचाल नाही. चेंडू आणि बॅट यांचा कोणत्याही प्रकारचा संगम नाहीये. निर्धाव चेंडू. अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धाव संख्या स्थिर. 1 गड्याच्या मोबदल्यात 18. पुढील दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. जय महाराष्ट्र भोईरपाडा संघ आणि एकविरा भादाणे. एकविरा भादाणे संघ या ठिकाणी पोहोचलेला आहे. जय महाराष्ट्र भोईरपाडा संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं आहे. खेळ सुरू करायचा आहे. MS स्पोर्ट चिंचवली प्लीज. खेळ सुरू करायचा आहे. तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज ऋतिक. नवोदित गोलंदाजाचा वापर करेल अशा पद्धतीने कर्णधारांनी भावना व्यक्त केली होती. आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय अनेक संघ नवोदित गोलंदाज घेऊन आलेले आहेत. संघाची बांधणी या सत्रामध्ये करण्याचा प्रयत्न करतायत. कोरोनाच्या महामारीनं जगाचे तर मी म्हणेन ज्या पद्धतीने इसवी पूर्व आणि इसवी नंतर अशा पद्धतीचा कालखंड ऐतिहासिक गणला जातो, परंतु कोरोना पूर्व आणि कोरोना उत्तर अशा पद्धतीचा बदल संघांमध्ये पण आपल्याला पाहायला मिळतोय. तर ऋतिक गोलंदाजी सज्ज. समोर जाईल फलंदाज कल्पेश. पहिला चेंडू फुलटॉस. चेंडू मिस टाइम शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतः गोलंदाज मिडॉपच्या क्षेत्रापर्यंत धाव घेतली होती, मात्र 2 धावा रोखू शकत नाही. 2 धावेच्या जोरावरती धाव फलकावरती धावा झळकतायत. 1 गड्याच्या मोबदल्यात 20 धावा. क्षेत्ररक्षणाची मर्यादा हटली असल्या कारणामुळे क्षेत्ररक्षक आपल्याला सीमारेषेकडे तैनात दिसत आहेत. आणि मिस टाइम शॉट होता, मात्र याही फटक्यावरती 2 धावा प्राप्त केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. ऋतिकच्या माराला सामोरा जाईल तो कल्पेश. कल्पेशनं आतापर्यंत आपण जर पाहिल्या तर 11 धावा केलेल्या आहेत. तर पुढचा चेंडू. चांगला चेंडू. तेवढा सुंदर फटका. कव्हरच्या क्षेत्रात चेंडू जातोय. क्षेत्ररक्षकाकडनं चुकी घडली आणि निश्चितच 4 धावा बहाल झाल्या. चोवीस धावा. दरम्यान पुढचा चेंडू ऋतिकचा. समोर जातो तो कल्पेश. सुरेख चेंडू. तेवढा सुंदर फटका. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या क्षेत्रात. फंबलिंग झाली. 2 धावा जोडल्या गेल्या. 2 धावेच्या जोरावरती धाव फलकावरती धावा झळकल्या गेलेल्या आहेत. 26 धावा. 1 गड्याच्या मोबदल्यात तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. कुठेतरी पलटवार देण्याचा प्रयत्न करतोय कल्पेश. पहिल्या चेंडू दुहेरी धाव. पुढच्या चेंडूवरती चौकार. त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहतोय दुहेरी धाव. आणि त्याच जोरावरती या 3 चेंडूंमध्ये 8 धावा घेतलेल्या आहेत आणि 26 धावा धाव फलकावरती झळकल्या गेलेल्या आहेत. 40 ते 50 धावा जोडण्याचं उद्दिष्ट ठेवायला लागेल अमर कासणे संघाला. कशा पद्धतीने ते जोडलं जाते पाहूया. पुढचा चेंडू ऋतिकचा. समोर जाईल तो कल्पेश. सुरेख चेंडू. तेवढा सुंदर फटका. एका टप्प्याच्या साहाय्याने चेंडू लॉंग ऑफच्या डीप क्षेत्राकडे गेलेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि या ठिकाणी 2 धावा लिलया पूर्ण होत आहेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. नक्कीच चित्याच्या चपळ्यानं हरणाच्या वेगानं हे दोन्हीही खेळाडू खेळपट्टीवरती धावतायत. 28 धावा धाव फलकावरती झळकल्या जात आहेत. आतापर्यंत 4 चेंडू पाहिलेल्या प्रत्येक चेंडूवरती दुहेरी धाव आणि एका चेंडूवरती चौकार. अशा पद्धतीनं 4 चेंडूमध्ये आपण पाहतोय 10 धावा जोडल्या गेल्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 18 धावा होत्या, मात्र तिसऱ्या षटकातील काही चेंडू शेष असताना 28 धावा धाव फलकावरती झळकल्या गेलेल्या आहेत. दरम्यान पुढचा चेंडू ऋतिकचा. सामोरा जाईल तो कल्पेश. कल्पेशचं कौतुक करावं लागेल.
पुढचा चेंडू, सुरेख चेंडू, फुल्लर लेन चेंडू, वाईट यॉर्कर चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला आणि त्यात यशस्वी ठरतोय. बॅट आणि चेंडू यात कोणताही संपर्क नाही. निर्धाव चेंडू. पहिले 4 चेंडू होते त्या धावा मिळून देणार होते, मात्र हा चेंडू निर्धाव टाकतोय ऋतिक. पुढचा चेंडू ऋतिकचा, सामोरा जाईल तो कल्पेश. निश्चितच सुरेख चेंडू, तेवढा सुंदर ड्राईव्ह एका टप्प्याच्या साह्याने चेंडूला प्रचंड उसळी मिळते, कारण या मैदानावरती आउटफील्ड अतिशय हार्ड आहे. दणदणीत खणखणीत चौकार जोडला जातोय. तीन षटकाच्या समाप्तीनंतर 32 धावा धावफलकावरती एम एस स्पोर्ट चिंचोली. चौथा षटक त्वरित सुरू करायचं आहे. निर्धारित 20 मिनिटांच्या वेळेमध्ये आपल्याला 4 षटकं पूर्ण करायची आहेत आणि याची नोंद उरलेल्या सर्व संघांनी सुद्धा घ्यायची आहे. जय महाराष्ट्र बोईरपाडा आणि एकविरा भादाणे दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय, आपण टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचं आहे, कारण या 6 चेंडूनंतर आपल्या दोन्ही संघांच्या दरम्यानची नाणेफेकी होईल. स्वर्गीय कावराम बांगो राऊत यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणारं टॉसबॉक्स आपण पाहतोय. त्याचप्रमाणे स्वर्गीय मारुतीशेठ भोईर यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आहे टॉसबॉक्स. या स्पर्धेमध्ये ज्यांचं मोलाचं योगदान आहे ते दिनेश भोईर यांचा आज वाढदिवस आहे आणि निश्चितच हा वाढदिवस उत्साहानं साजरा होईल, कारण अतकोली गावातील एक प्रसिद्ध उद्योजक म्हणून त्यांची ख्याती आहे. तर समालोचन कक्षाच्या वतीनं दिनेश भोईर साहेब, आपणास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. दरम्यान चौथं षटक, गोलंदाज सज्ज. समीर या ठिकाणी गोलंदाजी करतोय. निश्चितच सुरेख चेंडूची हाताळणी केली होती. चेंडू पडल्यानंतर आतल्या बाजूला वळला, शरीराच्या बाजूने आलेला होता. वाडेश लॉंगॉनच्या क्षेत्राकडे चेंडू धाडला गेला. एकेरी धाव जोडली गेली. एक धावेच्या जोरावरती धाव फलकावरती धावा झळकतायत 33. एक गडी गमावलाय. 33 धावा. 40 पेक्षा अधिक धावा जोडण्याचे मनसुबे पूर्णपणे असतील अमर कासणे संघाचे. कौतुक करावं लागेल, प्रवीणनं एक चौकार मारला मात्र बाद झाला. त्यानंतर विक्रांत आणि कल्पेशनं मात्र ज्या पद्धतीने कल्पेशनं फलंदाजी केलेली, आपल्या फलंदाजी आत्तापर्यंत 2 चौकार आणि 1 पंचक त्याला प्राप्त झालेलं आहे. आणि त्याच जोरावर जर आपण पाहिलं तर जवळजवळ त्याच्या धावा आहेत 24. दरम्यान अतिशय स्वेर चेंडू, पंचांचा इशारा, परवेश शेख यांचा वाईटचा. 1 धाव अतिरिक्त रूपात मिळते. धाव फलकावरती धावा झळकत आहेत 34. एक गड्याच्या मोबदल्यात 34 धावा. गोलंदाज समीर आणि गोलंदाज समीरचा समाचार घेण्यासाठी सज्ज आहे तो कल्पेश. पाहूया कोण कोणाचा समाचार घेतोय, समीर की कल्पेश. समीरचा पुढचा चेंडू, थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू, वाडिश लॉंगॉनच्या क्षेत्रात गगनभेदी षटकार जोडला जातोय. अतिशय देखणा षटकार जोडला कल्पेशनं आणि धाव फलकावरती एकंदरीत धावा झळकत आहेत 40. वैयक्तिक धावा जर त्याच्या पाहिल्या तर त्या 30 धावा एकट्या कल्पेशच्या बॅटमधून निघालेल्या आहेत आणि संघाची धावसंख्या ही 40 आहे. अतिशय सुरेख कामगिरी. निश्चितच एक हाती धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न कल्पेशकडनं झालेला आहे. एकच गडी गमावलाय. जमेची बाजू. पहिला चेंडू एकेरी धाव, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर स्वेअर चेंडू होता, वाईट चेंडू, आणि नंतर आपण पाहतो एक दणदणीत असा षटकार जोडला गेला आणि त्याच जोरावरती 40 धावा धाव फलकावरती झळकल्या गेलेल्या आहेत. चेंडू आणि फळीचं महायुद्ध हे रंगलेलं आहे. अभिमानाची आणि स्वाभिमानाची, मानाची आणि सन्मानाची ही स्पर्धा आहे. दरम्यान पुढचा चेंडू, निश्चितच अतिशय सुरेख सुंदर यॉर्कर चेंडूचा वापर केला, मात्र हेली खेळला गेला आणि 2 धावा लिहिल्या जोडल्या गेल्या. 1 शॉट
वन शॉटचा इशारा आलेला आहे, म्हणजे एकच धाव मिळते. 41 धावा धाव फलकावरती. अतिशय सुरेख अशा पद्धतीने चेंडूची हाताळणी केली, तेवढा सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. कारण यॉर्कर लेनचा चेंडू होता. कार्पेटच्या साह्याने चेंडू वायडी शिलाँगाच्या क्षेत्राकडे धाडला गेला. दरम्यान पुढचा चेंडू, नक्कीच एक चांगला चेंडू. आता मात्र मिड विकेटच्या क्षेत्राकडे चेंडू धाडण्याचा प्रयत्न झाला, पळून एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि त्या नादामध्ये बाद होतोय विक्रांत. अंतिम षटक अतिशय महत्वाचा गौरव आलेला आहे. गौरव गोंधळी, कासनी गावचे प्रसिद्ध उद्योजक नाना गोंधळे यांचे चिरंजीव. दरम्यान निश्चितच कौतुक करावं लागेल कल्पेशचं, ज्या पद्धतीने त्याने फलंदाजी केलेली आहे. मात्र समीरचं पण कौतुक करावं लागेल, कारण या षटकामध्ये एक स्वेर चेंडू, एक षटकारी पाहायला मिळाला. त्यानंतर कमबॅक करतोय आणि चांगल्या पद्धतीचा शिस्तबद्ध असा टिचून मारा करतोय आणि असाच मारा करण्याचं त्याला गरजेचं असेल. धावफलकावरती धावा झळकल्या गेल्यात 41. दरम्यान एक चांगला ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्राकडे चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते रवीकडनं. केवळ एक धाव मिळते. अशा पद्धतीनं 43 धावा. करेक्शन करतोय कारण मगाशी 42 धावा होत्या. तर या ठिकाणी 43 धावा झळकल्या गेलेल्या आहेत. काही चेंडू शेष आहेत. सामोरं जाईल तो गौरव. निश्चित सुरेख चेंडू फाईन लेगच्या क्षेत्राकडे चेंडू जातोय. एकेरी धाव मिळते. एक धावीच्या जोरावरती धाव फलकावरती धावा जळतात 44. विजयाचं लक्ष असेल 45 धावांचं, म्हणजे 11.25 ची सरासरी राखावी लागेल. नाणेफेकीकडे आपण वळणार आहोत. जय महाराष्ट्र भोईरपाडा वर्सेस एकविरा भादाणे या दोन संघांच्या दरम्यानची नाणेफेकी असणार आहे आणि नाणेफेकीसाठी सज्ज आहेत माझे साथी समालोचक योगेश पाटील. थँक्यू सो मच गायकवाड सर. तर आजच्या दिवसातील तिसरा सामना मित्रांनो आपल्याला ठिकाणी पाहायला लाभलेल. जय महाराष्ट्र भोईरगाव विरुद्ध एकविरा स्पोर्ट भादाणे. मिस्टर ऋतिक एक जबरदस्त डीजे ऑपरेटिंग सुद्धा आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण या दोन संघामध्ये नाणेफेक करतोय. प्रथमतः मी नाण्याची दोन्ही संघांना माहिती करत होतो. एका बाजूला या स्पर्धेचे वन मॅन शो नरेश राऊत आहेत आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर जयदुर्गा चषक 2020. तर दोघांपैकी तुम्हाला एखादा कॉल द्यायचा आहे तर या ठिकाणी मनीष कॉल देत आहेत. जयदुर्गाची मागणी केलेली आहे परंतु आलेला आहे नरेश राऊत. म्हणजे हा नाणं जातो एकविरा स्पोर्ट भादाणे संघाच्या बाजूने. टॉस जिंकला या काय करण्याचा निर्णय? फिल्डिंग. शैलेश तुम्ही नक्कीच पाहिलं तर पहिल्या दिवसापासून या स्पर्धेमध्ये पाहणी करतायत, पूर्णपणे एक लक्ष केंद्रित केलं आहे. काय तुम्हाला नक्की त्याचा अभ्यास झालेला आहे या येणाऱ्या 3 दिवसांमध्ये? अभ्यास तर या ग्राउंडचा आम्हाला खूप आहे, कारण की इथेच आमची प्रॅक्टिस पण होते, त्यामुळे ग्राउंडचा अभ्यास आम्हाला खूप असणार आहे. काय वाटतं खेळपट्टीवर फलंदाजी करणं सोपं आहे की गोलंदाजी करणं थोडंसं कठीण आहे? तसं बघलं तर इथे गोलंदाजी खूप चांगली होती आहे, फलंदाजीला थोडी कठीणाई येते. तर टॉस जिंकलाय, काय करणार फलंदाजी की गोलंदाजी? गोलंदाजी. पूर्ण पॅक संघ आहे तुमचा की आम्हाला नवीन चेहरे अजून तुमच्या संघामध्ये या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील? नाही आहे, तोच संघ आहे. तुमचा पहिले स्पर्धेमध्ये पाहिलं तर PTCच्या स्पर्धेमध्ये खूप छानपैकी कामगिरी झाली, परंतु कुठेतरी दुर्भाग्य लागले की पाऊस पडला, तुमचा संघ त्या स्पर्धेच्या बाहेर झाला. तरी स्पर्धा तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे? खूप महत्त्वाचे. तर एक चांगली मॅच होईल आम्ही अपेक्षा करू शकतो. हो, नक्कीच. तर तुम्हाला विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. मनीष, नाणं फार इम्पॉर्टंट असतो एखाद्या स्पर्धेमध्ये, परंतु तुम्ही ते गमावलेलं आहे. फलंदाजी करायची आहे. किती धावांचा मानस तुम्ही ठेवण्याचा प्रयत्न करणार? 50च्या वर जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि या सत्रामध्ये पाहिलं तर भोईरपाडा संघासाठी यंगस्टार चांगला परफॉर्मन्स करतायत, तर त्याकडनं तुम्हाला या स्पर्धेमध्ये काय अपेक्षा आहेत? खूप अपेक्षा आहेत त्यांच्याकडून, असंच त्यांनी 100% द्यावं हीच अपेक्षा आहे. आणि 50 ते 55 धावांचा तुम्ही टार्गेट पूर्ण या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न कराल तर कोणत्या फलंदावर जास्त अपेक्षा करशील की तो चांगली एक मॅच विनिंग खेळी साकारेल? दुर्गेश, प्रणय आणि रोहित.
तू कॅप्टन आहे, तुझं योगदान कसं असणार आहे? मी ऑलराऊंडर भूमिकेत राहील आणि चांगलं करण्याचा प्रयत्न करेल. आणि कॅप्टन म्हणून या स्पर्धेसाठी काय 2 शब्द? स्पर्धाच खूप चांगली ठेवली आहे आणि पी टी सीमध्ये तरी ही नंबर 1 स्पर्धा आहे. तर एन्जॉय तुम्ही नक्कीच ही स्पर्धा करणार आहात. नक्कीच. तर तुम्हाला सुद्धा विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, टॉस संपन्न झालेला आहे. टॉस जिंकलेला एकविरा स्पोर्ट मतदारसंघाच्या कर्णधाराने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय इन्व्हाइट केला आहे जय महाराष्ट्र बोरगाव संघाला फलंदाजीसाठी. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. धन्यवाद योगेश पाटील, धन्यवाद गायकवाड सर. आप सभी का हार्दिक स्वागत है. चिंचोली के सामने जो लक्ष्य है वो 45 रनों का रखा है. अमर कासने ने टू अपनर्स ऑन द ग्राउंड, टेरिफिक एटमॉस्फियर, आइडियल क्रिकेट कंडीशन here at the Atkoli Cricket Ground. Today is a super Sunday and super day of Jai Durga Cup 2020. Welcome all of you from One Man Show, Naresh Raut and organizing committee. Mandatory power play over begin now. Short third man, short fine leg, point cover, extra cover mid off. Mid on is slightly wide, straight dish, long on and man at mid wicket boundary. Is going to be Mayur open the bowling attack. Amar Kasne known, a big name and the big personality Bhagwan Bhoir among from Amar Kasne. Is going to be Mayur. Facing him batsman Parmod. This time beautifully played. Lovely looking on drive. Fielder find the ball at long on. Enough time. Parmod off the mark with single. Now Ajit on his strike. Chincholi chasing a target of 45. Mayur. Right arm over the stumps. Facing him batsman Ajit. Goes to Ajit. Hits hard and I could be 6. Yes, it is just over 8 off long on, towering 6. अनुभव झोकून दिला. अतिशय उत्तुंग षटकार पाहायला मिळाला. Great start from Ajit Padekar, but Ajit Wadekar is the first captain of India who given away first victory against West Indies. निश्चितपणे वेस्ट इंडिजचा दौरा अतिशय अवघड खडतर दौरा मानला जातो जगभरातला आणि त्या दौऱ्यामध्ये विजय प्राप्त करून देणारे वाडेकर सर नेहमीच त्यांना आपण जर पाहिलं तर सन्माननीय असं व्यक्तिमत्व. Mayur. 7 for no wicket. Good start from Ajit. Very straight out. 2 men right on the fence and very defending fielding. Mandatory power play going on. This time try to flick. Loud shot for LBW. Umpire Shanu unmoved because ball is dropping high off the foot. Look at that. Fine decision from umpire. Shuffle cross stroke but high off the body. Score remains on 7 for no wicket. अतिशय तेज तर्रार मारा एक षटकार खाल्यानंतर कुठेतरी आपण पाहतो अचूक टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय. एक तेरी तो एक मेरी असं मैदानावरती. Mayur, long run up to the wicket up. Charging from here. This time once more forcing in the air. Another 6. Calculated one. Great shot. खराब चेंडू त्याचा यथेच्छ समाचार घेतला गेला.
स्लॉटमध्ये येतोय अजितच्या आणि अतिशय सुरेख सुंदर फटका वाडिश लॉंगनच्या क्षेत्रामध्ये जोडला जातोय. षटकार प्राप्त करतोय आणि षटकारच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकता आहेत. बिन बाद 13. This is the positive reply, and Ajit looking very confident. Ajit Parekar, he used the long handle, one of the great batsmen in initial over. पॉवर प्लेच्या षटकामध्ये भाभेसर पॉवरफुल फलंदाजीचं प्रदर्शन करतोय अजित. अनुभवी खेळाडू आहे आणि पूर्णपणे अनुभव जोगून दिलेला आहे. Right arm over the wicket. This time chipped away in the air, could be caught. Long on under it, yes, is out. Full over going on. Finally, Ajit Parekar on his way. म्हणजे मी असं म्हणेन अति काही संकटात नाही. वारंवार दिवाळी नसते, वारंवार दसरा नसतो. मोठे पटके खेळण्याचा वारंवार अजितचा जो प्रयत्न होता पहिल्या षटकामध्ये तो कुठेतरी अंगलट आला. कारण लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये जो क्षेत्ररक्षक तैनात होता त्याकडे एक सहज सोपा झेल दिला गेला आणि पहिला झटका अजितच्या रूपाने बसतोय MS स्पोर्ट चिंचोली संघाला. So 13 for the loss of 1 wicket. Man out Ajit Parekar for 12. Pramod on 1. New batsman joined. Samir. Mayur. Right arm over the stumps. Both this time fine delivery. Pitching on the good line spot and rising one. Beats him outside the off stump. That marks end of the first over. Positive reply from Chincholi. 13 without loss. एक ओवर की समाप्ति 13 रन 1 विकेट के नुकसान पे बचे हुए 3 ओवर में जीतने के लिए 32 रन चाहिए. ये मैच ऐसा लगता है कि बहुत ही कट टू कट जाएगा. अमर कास ने समय में आपको सहयोग करना है और हमारे अंपायर्स आज फाइनल मुकाबला खेला जाना है. इसे कहते हैं अपने पैरों पे कुल्हाड़ी मारना. सहजपणे फलंदाज बाद होत होता. जिथे दुसरी धाव मिळत नव्हती या ठिकाणी आपण जर पाहिलं तर एकंदरीत 3 धावा एक्स्ट्रा या बहाल झाल्या. दिवाळी नसताना बोनस दिला गेला. राइट आर्म ओवर द स्टंप्स. निकल के मारने की कोशिश. गेंद की लंबाई को खींचा. बीट किया बैट्समैन को. अतिशय सुरेख मारा करतोय भाभेसर. मात्र क्षेत्ररक्षणाची साथ असणं गरजेचं आहे. पहिल्या सामन्यात आपण जर पाहिलं तर नक्कीच SSC पडगा संघानं सुंदर क्षेत्ररक्षणचं प्रदर्शन केलं आणि त्याच जोरावरती त्यांनी पहिल्या सामन्यामध्ये मितेश इलेवन कुरून संघाला मात दिली होती. राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए लंबे रनअप से मुड़ रहे. इस मरतबा बैकफुट पे गए. खींच के मारा हुआ स्ट्रोक. टाइमिंग उतनी बढ़िया नहीं. गेंद वाइडिश मिड विकेट पे पहुंची. आउटफील्ड में 1 रन बनता हुआ स्कोर में 18 रनों पे पहुंचा है स्कोर. 1 विकेट गंवाने के बाद 18 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. इस मरतबा खींच के मारने की कोशिश. वाइड गेंद दूसरे मोहल्ले में कर बैठे. 1 रन स्कोर में और आता हुआ 19 पे पहुंचा है स्कोर. 1 विकेट गंवाने के बाद 19 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. निश्चित अजून टप्प्यावरती टिचून मारा करावा लागेल. तिखट मारा करावा लागेल कारण धावसंख्या आहे विजयाचं लक्ष जे आहे ते 45 धावांचं आहे आणि आतापर्यंत 19 धावा धावफलकावरती झळकल्या गेलेल्या आहेत. राइट आर्म ओवर द विकेट. इस मरतबा आगे बढ़ के खेलने की कोशिश. बढ़िया गेंद. लेन गेंद थी. बल्ले के करीब से जाती हुई विकेट कीपर के दस्तानों में. बहुत खूबसूरत गेंद. ते तर्रार मारा आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्ण लांबीचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अगदी
फलंदाजाच्या पुढ्यात पडला आणि वेगानं यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला. 19 रन, एक विकेट गंवाने के बाद. राइट आर्म ओवर द विकेट. छोटी गेंद, उछाल अच्छा था, बैट्समैन की समझ में नहीं आए और 2 ओवर की समाप्ति के बाद मैच में वापसी करती हुई अमरकाश ने 19 रन हुए. बचे हुए 2 ओवर में 26 रन चाहिए. मैंने पहले ही कहा था गैकआउट सर, जिस तरह मैच आगे बढ़ रहा है ये मैच बहुत ही कट टू कट रहेगा, बहुत ही फोटो फिनिश रहेगा. निश्चितपणे आपण जर पाहिलं तर मगाशी जो सामना सुरू झाल्याबरोबर बाबे सरांचं वक्तव्य होतं शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जातो की काय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गड्याच्या मोबदल्यात 19 धावा धावफलकावरती झळकल्या गेलेल्या आहेत. विजयाचं लक्ष जर पूर्ण करायचं असेल तर 12 चेंडू आणि अजूनही 26 धावांची गरज आहे. निश्चितच सामना रोमहर्षक रंगतदार अवस्थेमध्ये जाईल, यात काही शंका नाहीये. खेळ सुरू करायचा आहे. अमर कासरणे प्लीज, MS स्पोर्ट चिंचवली, खेळ सुरू करायचा आहे. वेळेचा अपव्यय होणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे. पंचांना सुद्धा विनंती करतोय आपण या संदर्भात दोन्ही संघांना ताकीद द्यायची आणि एखादा संघ जर कोणता वेळ जास्तीचा खर्च करत असेल तर त्याला त्या ठिकाणी पेनलाइज करायला हरकत नाहीये. तिसरा षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज कल्पेश. कल्पेश को गेंदबाजी दी गई है. सामना करेंगे समीर. 2 ओवर में 26 रन चाहिए. समय में कॉपरेट करे. हालांकि आज काफी समय इंपॉर्टेंट है लेकिन समय काफी खराब हो रहा है. देखिए वक्त किसी के लिए रुकता नहीं. आप अपने चाहने वाले को घड़ी दे और समय ना दे तो घड़ी बेमानी होती. कल्पेश. सामना करेंगे समीर. अच्छा ड्राइव ऑफ वॉली पे लेके वाइड ऑफ लॉन्ग ऑन गेंद गई है. दूसरे की कॉल है. धीमा थ्रो पहुंचा. 2 रन पूरे किए बैट्समैन ने. 21 पे पहुंचा है स्कोर. अमर कासने के जो खिलाड़ी हैं, शोर ग्राउंड में काफी मचा हुआ है. गेंदबाज जब बॉलिंग मार्क पे पहुंचता है तो कभी लॉन्ग ऑफ के खिलाड़ी उनको आवाज देते हैं, तो कभी विकेट कीपर, तो कभी लॉन्ग ऑन के. कल्पेश इस मरतबा खींच के मारा हुआ स्ट्रोक पुल और पावरफुल 6 रन. आवश्यकता थी वहीं शॉट आता हुआ. ये देखते हैं, छोटी गेंद थी, बैकफुट पे चले गए थे. अधिक छोटी गेंद तो नहीं थी. शॉट को बनाया, सर के ऊपर से गेंद जाए या पानी, जो दोनों सूरतें डूबने वाली रहती है. स्कोर उछलता हुआ 27 पे पहुंचा है. कल्पेश समीर के लिए फिर से खेलने की कोशिश और रिले कैच आउट. शॉर्ट फाइन लेग के फील्डर ने उसे पकड़ा. इसे कहते हैं कि आसमान से गिरा और खजूर में अटका. रहे 27 रन. अभी भी कितने रन चाहिए यहां से? 18 रन और चाहिए. 9 गेंदें बची है. कट टू कट मैच आप देख रहे हैं. कल्पेश इस मरतबा एक और कैच. कॉट बिहाइंड गॉन.